नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. लोकसेवा पब्लिकेशनमध्येही सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. बघा, आपण विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव म्हणजे बरेच विद्यार्थी बऱ्याच वर्षापासून मागणी करत होते, की बाबा सर, की हे 21,000 प्रश्नसंच जे आहे, तर या 21,000 प्रश्न जे पी-वाय-क्यू एनालिसिस बॅच एक घ्या. हे सगळे प्रश्न आम्हाला एकदा प्रश्न वा जे काय वाटेल तुम्हाला चार्जेस त्यानुसार घ्या, जे की विद्यार्थ्यांना सगळ्यांना परवडलं पाहिजे. अशा विद्यार्थ्यांची मागणी होती. ओके. म्हणून आपण आज गुरुपौर्णिमेच्या दिनानिमित्त ही आपण बॅच सुरू करतोय. ओके. म्हणजे बॅच सुरू नाही, आज ॲडमिशन सुरू आहेत. बॅच तुमची 1 ऑगस्ट पासून सुरू होईल. ओके. बघा, हे 21,000 पी-वाय-क्यू एनालिसिस बॅच ही प्रथमतः लक्षात घ्या, ही या आवृत्तीवर नाही, याच्यापेक्षा लेटेस्ट जी आहे 7व्या आवृत्तीवर आधारित असेल. काय असणार आहे? ही 6वी आवृत्ती आहे. 7व्या आवृत्तीवर आधारित असेल. मग 7व्या आवृत्तीमध्ये काय-काय असणार आहे मग? जर 7व्या आवृत्तीनंतर काही प्रश्न आले, तरी तेही प्रश्न एक्सप्लेन करून घेतले जातील. बरोबर का? तर जी काही क्वेशन्स होतील, उदाहरणार्थ उद्या एखादा पेपर तुमचा नोव्हेंबरचा पेपर झाला, तो पण यामध्ये एक्सप्लेन करून घेतला जाईल. ही बॅच आपली लवकरात लवकर आपण संपवण्याचा प्रयत्न करूया. पण ही तुम्हाला बघण्यासाठी का रे 1 वर्ष हिचं का रे 1 वर्षापर्यंत तुम्हाला बॅच राहील अवेलेबल. का रे 1 वर्षापर्यंत तुमच्यासाठी ही बॅच राहील. तुम्ही 1 वर्षापर्यंत ही बघू शकता. काही प्रॉब्लेम नाही. ओके. या बॅचची फीस अगदी बघा प्रत्येक विद्यार्थ्याला परवडेल अशा याच्यामध्ये आपण केवळ ₹2500 ही फीस ठेवलेली आहे. ओके. ₹2500 ठेवलेली आहे वर्षभरासाठी या बॅचच्या. आता ॲक्चुअली खरे आता आत्तापर्यंत जेवढी काही क्वेश्चन आलेली आहेत, जे आपल्या पेपरमध्ये गट ब असेल, गट क असेल, कुठलाही राज्यसेवा पूर्व असेल, आता राज्यसेवा मुख्य तर डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. पण प्रत्येक पेपरमध्ये काय नवीन काय मला दाखवा बरं. तेच ते प्रश्न आहेत. आणि ज्या त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण व्यवस्थित केलं, ते प्रश्न व्यवस्थित जर एलिमिनेशन मेथड कशी वापरायची, प्रश्न कसे सोडवायचे, एका प्रश्नाच्या आधारावर दुसरे प्रश्न कसे येतात, ओके. आता आपण बघितलं असेल, की आयोग एखाद्या पॉइंटला धरलं, की एकावरच खरे प्रश्न विचारते. आता आपण बघितलं असेल, की नागपूर संस्थानावर खरे 30 एप्रिलला बाकाबाईवर विचारलंय. पुन्हा कशावर विचारलं? नंतर आता मला वाटतंय रघुनाथ तिसऱ्यांवर विचारलंय. रघुनाथ तिसरा, ओके. आणि त्यानंतर मग कशावर विचारला? की आता 29 जून 2025 रोजी जी गडबमुख्य झालेली आहे, त्या ठिकाणी अट अरे 1817-18 मध्ये गौंड जमातीच्या मदतीनं कोणी उठाव केलाय वगैरे. कोणी आप्पासाहेब भोसले यांच्यावर प्रश्न विचारलाय. सेम तसंच गटकला स्टॅच्यू आयोगावर कंटिन्यू 2-3 प्रश्न विचारलेत. बघा, त्याच नंतर काय रे, तुम्ही बघा विधानमंडळावर कलम विचारलं, विधानसभेवर विचारलं, पुन्हा काय रे, विधान परिषदेवर विचारलं. म्हणजे ही कलम जी काय कलम विचारले कलमच. एका याच्यावर मुद्द्यावर आयोग फिरलेले दिसतंय. मग जर पी-वाय-क्यू व्यवस्थित केलं आणि त्याचं एनालिसिस समजा नागपूर संस्थान सुरुवातीलाच जर व्यवस्थित केलं असेल, का रे त्याचं एनालिसिस प्रॉपरली केलं असेल, तर मग का रे पुढे प्रश्न चुकणार नाही. बरेच असे प्रश्न आहेत मित्रांनो, जे की मे 2025 ला राज्यसभेला आले होते. तेच का रे 1 जूनला विचारलेत. मे 2025 चे प्रश्न. बरेच प्रश्न असे आहेत, की जे 1 जूनला पुन्हा ते रिफ्लेक्ट झालेले आहेत. जसं की महाराष्ट्र का रे कशामध्ये महाराष्ट्राचं कशाचं विचारलेलं आहे? कुठली शेती विचारली? बरोबर. कोणती शेती विचारलेली आहे? दुसरा क्रमांक वगैरे, बरोबर? तर त्यामध्येही अरे, याच्यामधलाच प्रश्न आहे. मे 2025 ला ते काय स्टेटमेंट होतं. ओके. मग अशी अनेक प्रश्न जी आहेत, ती का रे, या याच्यातून रिफ्लेक्ट होत असतात. म्हणून का रे 21,000 प्रश्नसंच का रे, या जी विद्यार्थी क्लास करू शकत नाहीत, पण तरी घरी बसून अभ्यास करतायत, त्यांना का रे अभ्यासात सातत्य राहावं आणि माझ्यासोबत त्यांचा हा अभ्यास व्हावा, यासाठी ही बॅच आहे. लक्षात घ्या. ओके. कुठली? पी-वाय-क्यू एनालिसिस बॅच. शेवटी पी-वाय-क्यू एनालिसिस बॅचमध्ये मॅक्सिमम काय रे, प्रत्येक टॉपिक तर होणार आहे. प्रत्येक टॉपिक तुम्ही जर व्यवस्थित आपल्या नोट्स वाचलात, नोट्स वाचून डायरेक्टली जरी क्वेशन बघितला, तरी काही अडचण येणार नाही. ओके. तर तुमचं ते समजायला लागेल. सगळे क्वेशन आपण सॉल्व्ह करून घेणार आहेत. त्यामध्ये एलिमिनेशन टेक्निक कशी वापरायची, प्रश्न कसे सोडवायचे, प्रश्न वाचल्यानंतर ते प्रश्न सोडवताना हे पण कळतं, की अरे कंटेंटमधलं काय कॅच करायचं, हे सगळी तुम्हाला एक एक प्रकारे कळायला लागेल, या प्रश्नसंचामुळे याची मी शाश्वती देतो. ओके. म्हणून पण फक्त एवढंच, की कंटिन्यूटी ठेवा. निश्चित या बॅचचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. गट ब, गट क सगळ्या अरे आणि राज्यसेवा पूर्व. आता असं नका समजू, की सर मग तुम्ही पक्ष आणि दबाव गट यावरले प्रश्न घेणार आहेत का? बरोबर ना सर? 21 मध्ये सगळेच प्रश्न जे प्रश्न तुमच्या कंबाईन गट ब, गट क मुख्यला अरे गरजेचे आहेत आणि राज्यसेवा पूर्वला आहेत, अशी प्रश्न सगळे आपण घेतली जाणार आहेत. ओके. असं नका समजू, की सर
सगळेच प्रश्न घेणार आहेत म्हणजे मग ते सिलेबसलाच नाही, उगाच तुमचा वेळ कायला वाया घालवल, बरोबर? मग हे लक्षात घ्या. तुम्हाला तर डेमोमध्ये सर तुम्ही सांगितलं नाही पहिलं, म्हणून डेमो पहिलं तुम्हाला सांगतोय, की या गोष्टी इथं होणार आहेत. ओके. तर 1 ऑगस्टपासून बॅच सुरू होईल आणि या बॅचमध्ये या स्वरूपाचं आपलं टीचिंग केलं जाईल. काही क्वेशन्स तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवतो पण. ओके. तर तेही बघू शकता तुम्ही. बघा आणि यामध्ये जेवढी काही प्रश्न आहेत, पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी जवळपास का रे 80 ते 90% जे काही ते मी शिकवणार आहे. ओके. त्यामुळे काही टेन्शन नका घेऊ. बघा 21,000 प्लस याचं टायटल नेम आहे. ओके. टायटल नेम पी-वाय-क्यू एनालिसिस बॅच ही जी काय याच्या 7व्या आवृत्तीवर आपण हे आधारित घेणार आहोत. त्याच्यानंतरही प्रश्न झाले, एखादा पेपर झाला तरी ते मी सॉल्व्ह करून घेतो. ओके. तर आज गुरुपौर्णिमा आहे. तर सगळ्यात गुरु कोणाला मानलं पाहिजे त्यावर मी बोलतो. बरोबर. तर गुरु हे कोण रे सर्वप्रथम आपले आई आणि वडील हे आपले गुरु आहेत. सगळं म्हणजे जगामध्ये सर्वप्रथम कोणते गुरु मानले पाहिजे? तर आई आणि वडील. प्रत्येकाने आपल्या आई-वडिलाला गुरु मानलं पाहिजे आणि ती पहिले तुमचे गुरु आहेत. ओके. प्रत्येकाने. आणि त्यानंतर हे बाकी मग तुमचे शिक्षण क्षेत्रातले वेगळे, प्रत्येक क्षेत्रातले गुरु वेगळे. तुमचे ज्या पदावर खरे-खरे ज्या ठिकाणी मार्गक्रमण करत जाल, त्या ठिकाणी तुमचे गुरु गुरु मानताना पण शिष्यानं विचार केला पाहिजे, की गुरु नेमकं कोणाला मानलं पाहिजे. खरंच ते गुरु त्या गुरुच्या लायक आहे का? हे विचार केला पाहिजे. त्यानंतर तो गुरु ठरवला पाहिजे. बरोबर? असे बरेच गुरु असतात, की काय रे आपण बघितलेलं आहे, की कित्येक तुम्हाला आपण या जगामध्ये बघतोय. ओके. म्हणून प्रत्येकाला गुरु असला पाहिजे का? निश्चित असला पाहिजे. एक मार्गदर्शक असला पाहिजे. ते कोणीही असू शकतो. ओके. तर कोणीही आपण आपला जे योग्य वाटतो, की जो आपल्याला या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी योग्य आहे असं वाटतो, तो आपल्याला गुरु मानावा असं मला तरी वाटतंय. आणि प्रथम तुमचे आई-वडील गुरु आहेत, की ज्या काय माय-माऊलींनी आपल्याला हे जग दाखवलेलं आहे आणि ज्यांनी का रे आपल्यासाठी राब-राब राबतायत, कष्ट करतायत, ती आपले खरे गुरु आहेत आणि निस्वार्थ आपल्यासाठी जे काही करतायत, ते खरे आपले गुरु आहेत मित्रांनो. प्रथम त्यांना का रे मी म्हणतोय गुरुपौर्णिमेच्या दिवशी बाकी काही ठेवण्यापेक्षा खरं आहे का हो सर? जे काही तुम्हाला खरंच ठेवायचं असेल किंवा काही करायचं असेल, तर का रे आई-वडील का रे यांची गुरु म्हणून तुम्ही हे करू शकता. काय जे काही तुम्हाला स्टेटस ठेवायचंय किंवा काय करायचंय, ओके. पण गुरुपौर्णिमा एकच दिवस गुरु मानायचा नंतर नाही का? ओके. म्हणजे असे आपण बरेच वेगवेगळे फादर्स डे, मदर्स डे पाळतो. मदर्स डेला मदर्स डेचं ठेवतो. म्हणजे असं वेगवेगळं हे करतो. मी तुम्हाला जास्त विषयांतर करत नाही, पण एक महत्त्वाचा मुद्दा म्हणून सांगतो. तर गुरु हे काय रे, आपला गुरु आपल्याला ज्या दिशेनं जायचंय ते घडवणारा पाहिजे. म्हणजे आता आई-वडील सोडून म्हणतोय. आई-वडील तर प्रथम गुरु झाले. म्हणजे द्वितीय गुरुच्या बाबतीत बोलतोय. तर ते आपण विचार करून निवडला पाहिजे. गुरु चुकला, कार्यक्रम चुकला. लक्षात घ्या. ओके. चला तर 21,000 पी-वाय-क्यू एनालिसिस बॅचमध्ये आपण सगळी प्रश्न समजा उदाहरणार्थ जे काही आता प्रस्तावना टॉपिक आहे. प्रस्तावना टॉपिकमध्ये असं म्हणणार नाही मी, की फक्त कंबाईन ओरिएंटेड क्वेशन घेईल. तर सगळे राज्यसेवा पूर्व आणि कंबाईनचेच घेतो असं नाही. तर प्रस्तावनेवर 200-250 पेपरमध्ये जेवढे काही पेपरमध्ये प्रश्न आलेले आहेत ते सगळे घेणार. मग ते कोणतेही असो. यामधले सगळे प्रश्न त्या टॉपिकचे. फक्त त्या अरे एखादा सिलेबसमध्येच टॉपिक नाही, तर तो घेतला जाणार नाही. बाकी सगळे घेतले जातील. ओके. तर अशा स्वरूपाची ही बॅच असेल. तर या बॅचमध्ये क्वेशन जे आहेत ते आपण क्वेशन बघूया. बघा, ही बॅच 21,000 7व्या आवृत्तीवर आधारित असेल, म्हणजे लेटेस्ट आवृत्तीवर आधारित असेल. या बॅच थ्रू एकंदरीत तुमचा प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल. काय-काय फायदे होतील तुम्हाला बघा. या बॅचच्या माध्यमातून तुम्ही वर्षभर अभ्यासामध्ये सातत्य ठेवू शकता. जे घरी राहून अभ्यास करतायत ते विद्यार्थी. तुम्ही या बॅचच्या टाईम टेबलनुसार स्वतःचं दररोज उद्या ज्या टॉपिकवर प्रश्न होणार आहेत, म्हणजे दररोज तुम्हाला प्रश्न कोणते होणार आहेत ते पहिलं कळणारच आहे. मग ते तुम्ही ठरवू शकता, की बाबा चला यावर असा प्रश्न होणार आहे. मग त्या अगोदरच तुम्ही काय करू शकता, काय तो टॉपिक व्यवस्थित करून येऊ शकता. व्हिडिओ पाहू शकता. त्यामुळं अभ्यास करताना कोणत्या पॉइंटकडे जास्त भर द्यावा, वाचताना काय लक्षात ठेवावं, हे सगळं या बॅचमुळे लक्षात येईल. ओके. शेवटी या बॅचबद्दल का रे मी मुद्दाम लिहिलंय, की बाबा हे पॉइंट मुद्दाम लिहिलंय, की बाबा का रे जास्त सांगत नाही. ज्या विद्यार्थ्याला खरंच याचं महत्त्व कळतंय या बॅचचं, त्या विद्यार्थ्याला जास्त सांगण्याची खरंच गरज पडत नाही. ओके. तर डेमो घ्यायचं कशासाठी? की विद्यार्थ्यांना कळावं. उगाच जोर देत नाही मी. आणि खरंच सांगतो मित्रांनो, तुम्ही आपली कुठलीही बॅच बघितली असेल, की रे मग आता ऑनलाईन असताना मी का रे 15-20 दिवस महिन्याच्या आत ॲडमिशन क्लोज करतोय. बरोबर ना? का? मला पैसे नको आहेत का? कारण काय होतं सिलेबस खूप पुढे गेलेला असतो. आता विक्टरी बॅच 1 ला कित्येक विद्यार्थी बरोबर ना सर? विक्टरी बॅचच्या दुसऱ्या बॅचसाठी अरे कित्येक विद्यार्थी ॲडमिशन द्या म्हणतायत. पण आपण दिलंय का? का नाही? कारण त्याचं कारण हे असतं, की बरेच 40-50 व्हिडिओ त्यात पडलेले असतात आणि त्याच्यानंतर ॲडमिशन दिलं ते 50 व्हिडिओ कोण कंप्लीट करायचं? त्यांचे पैसे घ्यायचे पण त्यांचे ते व्हिडिओ कंप्लीट होत नाहीत ना. मग तुला काय जाते दे ना बाबा ॲडमिशन. असे बनणारे पण असतात. पण त्या विद्यार्थ्याचं नुकसान नकोय हे लक्षात घ्या. ओके. आणि त्यामुळं आपण काय करतो
क्लोज करतो. याच्यामध्ये गर्व-बिर्व किंवा आपला असा या म्हणून नाही. तर काय रे विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये म्हणून आपण ते बॅच क्लोज करत असतो. लक्षात ठेवा. ओके. तर ही आपल्या ज्या बॅच आहे, तर या बॅचची वैशिष्ट्य आहेत. आता या बॅचमध्ये बघा अ, आपली ही प्रकाशनाची पुस्तकं आहेत. ही कंबाईन आता ही 7वी आवृत्ती ऑगस्टमध्ये येणार आहे. ओके. या 6वी एडिशन मे 24 ला आली होती. आता वर्षभरानंतर जनरली येत असते. आता पण वर्षाच्या थोडं उशीरच झाला. ओके. आणि हा मराठी प्रश्नसंच आहे, स्पष्टीकरणाचा आहे. हा सेट ए मराठी आणि इंग्रजी प्रश्न आहेत केवळ. यामध्ये मराठी प्रश्न सगळे डिटेल स्पष्टीकरणाचे आहेत 84 ते 2024 पर्यंत. आता ग्रुप सी साठी वगैरे वापरू शकता तुम्ही. ओके. त्यानंतर हे आपल्या नोट्स आहेत. भारतीय अर्थव्यवस्था असेल, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, राज्यघटना, प्राकृतिक भूगोल, त्यानंतर बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, ओके. या सगळ्या आपल्या नोट्स आहेत. ओके. आता या नोट्समध्ये अजून आपल्या काय रे पॉलिटीच्या नोट्स आहेत. हिस्ट्रीच्या पॉलिटी तर आहे. हिस्ट्रीच्या पण नोट्स आहेत. ओके. आणि महाराष्ट्र हिस्ट्री यामध्ये नसेल. महाराष्ट्र हिस्ट्रीच्या नोट्स आहेत. ओके. अजून कुठला विषय राहिला? हां, तर जे काही इतर असेल ते आता इंडिया हिस्ट्री पण येणार आहे. पण ऑगस्टमध्ये जवळपास आता काय रे ज्या नोट्स आहेत ह्या थोड्या उशीर होतील. बाकी सगळ्या लवकर नोट्स येतील. आता मागच्या वर्षी नोव्हेंबर 24 मध्ये आल्या होत्या आणि यावर्षी आपण ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये हे नोट्स येतील. बाकी सगळ्या ऑगस्टमध्ये आणण्याचा प्रयत्न करूया. ओके. चला आता प्रश्न नेमकी कशी आलेली आहेत बघा. इकॉनॉमिक सर्व्हेवर आलाय. आत्ताचाच प्रश्न आहे बघा. ग्रुप सी पूर्व 1 जून 2025 चा प्रश्न आहे बघा. प्रश्न मी काही प्रश्न तुम्हाला सोडून दाखवतो. म्हणजे इथं काय आपण एक्सप्लेन करत बसणार नाही, तर एक नॉर्मल सांगतो कसे प्रश्न येतात. 23-24 अर्थसंकल्प. आता तुम्ही या कंबाईनच्या या पुस्तकात बघितलं असेल, सॉरी सॉरी या नोट्समध्ये बघितलं असेल, तर आपण इकॉनॉमिक सर्व्हे सगळा दिलेला आहे. ओके. मग या इकॉनॉमिक सर्व्हेचा प्रश्न आहे हा. राज्याच्या स्वतःच्या कर महसुलामध्ये कार्य कुठला आहे मग जास्त वस्तू आणि सेवा कर आहे. एस-जी-एस-टी. टॉपला आहेत आपण, बरोबर? ते तुम्हाला दिलेलं आहे. सगळा सिक्वेन्स दिलेला आहे. मागच्या 4-5 वर्षात सिक्वेन्स दिलाय. मी दरवर्षी काय त्या वर्षाचं इकॉनॉमिक सर्व्हे देत असतो आणि त्यामध्ये असा कुठलाही इकॉनॉमिक सर्व्हे मधला तुमचा प्रश्न काय मी घेतलेल्या किंवा मी दिलेल्या नोट्सच्या बाहेर गेला नाही. गेलाय का दाखवा मला. तुम्ही स्वतः तुमच्याकडे आहे नोट्स नोव्हेंबर 24 मध्ये आलेले आहे आणि हा पेपर कधीचा आहे? जूनचा आहे. काढून बघा. प्रश्न नसेल तर मला बोला. ओके. त्यानंतर काय रे, महाराष्ट्र आर्थिक पाहणी 23-24 हा पण सेम प्रश्न आहे बघा. तुम्हाला तुमच्या कंबाईन एक्सप्लेनेशनच्या पहिल्या टॉपिकच्या शेवटी देखील आहे. हां, ओके. स्पष्टीकरणामध्ये कृषी टॉपिकला पण आहे. ओके. आणि इकॉनॉमिक्सच्या नोट्समध्ये पण आहे. बघा सेंद्रिय शेती उत्पादनामध्ये पहिला माहिती आपला काय रे, मध्य प्रदेश आहे आणि महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. कितवा आहे? महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे दिलेलं आहे. ओके. म्हणजे हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करून घेणार आहे. कारण म्हणजे कुठले काय अजून तिथं काय समजा असे इकॉनॉमिक सर्व्हेचे रिलेटेड आले, तर त्याच्या रिलेटेड काय-काय केलं पाहिजे? मग काय आहे बाबा, सेंद्रिय शेतीमध्ये कोण पहिला आहे? सेंद्रिय शेतीचं राज्य म्हणून कोणाला ओळखलं जातंय? काय-काय हे डिटेल्स मी त्या ठिकाणी तुम्हाला घेणार आहे. ओके. डोंट माइंड. त्यानंतर बघा याच्यावरही विचारलंय गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन जुलै 23 मध्ये कोणता कायदा केलाय? मैत्री कायदा. मग हा प्रश्न विचारलाय की नाही? बरोबर. हा पण प्रश्न विचारलाय आणि हा पण तुमच्या कृषी टॉपिकमध्ये आणि उद्योग टॉपिकमध्ये दिलेला आहे. उद्योग टॉपिक का कृषी टॉपिकच्या शेवटी दिलेला आहे बघा. काढून बघा तुम्ही. ओके. त्यानंतर का रे हा थोडा कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. हे देण्याचं कारण बघा. बघा एकदा आयोग एकावर धरलं, की त्यावरच प्रश्न विचारते. बघा हा का रे ग्रुप बीला आहे. त्यानंतर ग्रुप बीलाच आहे. बघा स्थूल राष्ट्रीय उत्पन्नावरच. ओके. तेच कन्सेप्टवर आहे. त्यानंतर का रे राज्यसभेला आहे मे 25 ला वगैरे. ओके. कुठला हा हा वेगळा आहे. पण हे 2 प्रश्न कंटिन्यू आले की नाही सारखेच बघा. मग स्थूल राष्ट्रीय म्हणले. स्थूल म्हणजे जी-एन-पी उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे एन-एन-पी नेहमीच कमी असतं. बरोबर आहे. कारण का रे जी मध्ये काय रे घसारा असतो. पण याच्यामध्ये घसारा वजा केलेला असतो. का रे जी मधून घसारा वजा केल्यास एन मिळते. डेप्रिशिएशन वजा केल्यानंतर एन मिळते. नेट नॅशनल प्रॉडक्ट. ओके. मग आता पहिला बरोबर आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादन घसाऱ्याचा समावेश असतो. बरोबर आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो. बरोबर आहे. तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनामध्ये घसाऱ्याचा समावेश नसतो. कारण घसारा वजा केल्यामुळेच तो निव्वळ झालेला आहे. स्थूलमधून जर घसारा वजा केला तर निव्वळ मिळते. हे कन्सेप्ट तुम्हाला काय रे आपल्या नोट्समध्ये पण दिलेले आहे किंवा तुम्हाला एक सांगतोय. मग असे जे काही गोष्टी आहेत, मी या ठिकाणी शिकवताना काय करणार आहे, की तुम्हाला जी म्हणजे काय, जी म्हणजे काय, जी म्हणजे काय, एका वर्षात म्हणजे काय रे टाईम बाउंड असतो. एका वर्षात देशाच्या सीमेअंतर्गत जे काय रे एका वर्षात देशाच्या सीमेअंतर्गत ही जी सीमा आहे, या सीमेअंतर्गत जेवढ्या वस्तू आणि सेवा होतात, मग देशाच्या सीमेअंतर्गत कोणीही कमवो, नागरिक कमवो, परकीय कमवो, काही देणं नाही. जी म्हणजे बरोबर. जी म्हणजे काय रे देशाच्या सीमेअंतर्गत आहे. जी म्हणजे देशाच्या सीमेअंतर्गतची गोष्ट आहे. सीमेअंतर्गत जो कोणी नागरिक असो, परकीय असो, कोणी असो. अरे अंतिम वस्तूंची काय रे वस्तूंची बेरीज नसते. वस्तूंच्या
किमतींची बेरीज असते. म्हणजे वस्तूंचं मूल्य असते. ते म्हणजे जीडीपी होते. जीएनपी म्हणजे काय? देशाच्या नागरिकांनी कमवलेलं उत्पन्न असते. मग तिथं का रे, कुठं कमवलंय का रे याला महत्व नाही. कोणी कमवलं याला महत्व आहे. म्हणजे नागरिकांनी कमवलं महत्व आहे. बरोबर? मग का रे, मग देशाच्या बाहेरही कमवू काय देणं नाही. म्हणजे नागरिकांनी देशातले जर परकीय कमवलं असेल तर ते येत नाही. नागरिकांनी कमवलेलं उत्पन्न म्हणजे जीएनपीमध्ये येते. जीडीपी का रे, देशाच्या सीमेअंतर्गत, टेरिटरीच्या अंतर्गत जे कमवलं ते. बरोबर. योग्य कोणतं आहे? मग दोन्ही योग्य आहेत. दुसरा बघा, स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले उत्पन्न समाविष्ट नसते म्हणते. बघा रे. खरे स्थूल, स्थूल. खरे देशांतर्गत म्हणजे डोमेस्टिक. आता जीडीपीमध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले उत्पन्न समाविष्ट नसते. खरे स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेलं उत्पन्न समाविष्ट नसते. असते का रे? इथं काय विचारलंय? सत्य विचारलंय. त्यानंतर स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेलं उत्पन्न समाविष्ट असते. काय विचारलंय? स्थूल देशांतर्गत जीडीपी सेमच जीडीपी उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेलं उत्पन्न समाविष्ट असते. देशाबाहेर कमवलेलं उत्पन्न समाविष्ट असते का रे? नागरिकांनी काय म्हणले? स्थूल जीडीपीमध्ये उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेलं उत्पन्न म्हणजे हा देश आपला देशाच्या बाहेर कमवले देशाच्या अंतर्गत कमवले उत्पन्न असते, पण देशाच्या बाहेर कमवलेले उत्पन्न नसते. बरोबर ना? कुठं विचारलाय? बघा, गड ब पूर्व, गड बचा पेपर आहे का सर? गड ब पूर्व कुठं विचारलाय? असे 2 प्रश्न कंटिन्यू विचारले बघा. गड ब पूर्व आणि गट क पूर्वला. किती नंबर आहे? 35. ओके. 35 नंबर. मग काय येईल याचं उत्तर सांगा बरं? तुम्हीच सांगू शकता. 35 नंबर आणि किती नंबर विचारलाय पहिलं? दिले सॉरी हां, दिले की इथं. बघा 35 नंबर आहे सेट ए मध्ये आणि इथं किती दिलंय? सेट ए मध्ये 28 नंबर. काढून बघू शकता. बघा, मग याचा अर्थ काय रे? देशाच्या नागरिकांनी देशाबाहेर कमवलेलं उत्पन्न समाविष्ट असते का? समाविष्ट नसते म्हणलंय. बरोबर ना? स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेलं उत्पन्न समाविष्ट नसते. बरोबर आहे. त्याच्यामध्ये नसतेच ना देशाबाहेर कमवलं. मग काय रे? स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेलं उत्पन्न समाविष्ट असते म्हणते. हे चुकीचं आहे. मग काय येईल बरोबर? पहिला बरोबर येईल. महबूब उल हक सुचवलेल्या मानवी विकासाच्या दृष्टीनं मी आता तुम्हाला हे कसे ट्रिक्स शिकवतो बघा. खरे म्हणजे काही गोष्टी राज्यसेवा मुख्य परीक्षा मे 2025 ला आला. नियोजन, प्रतिकृती आणि धोरणांची पुनर्रचना करण्यासाठी खालील कोणते घटक आवश्यक आहेत? म्हणजे काय रे? मानव विकासाच्या दृष्टीनं. मानव विकासामध्ये जनरली काय येते? तुम्हाला नॉर्मल माहिती आहे. काय रे? काय-काय येते? काय येते हो? जन्मावेळेचं आयुर्मान असेल, शिक्षण असेल, ज्ञान असेल, या रिलेटेड येतात. बरोबर ना? मग आता काही गरिबी दूर करणं काय समाविष्ट येईल का? निश्चित नाही. उत्पादन आणि वितरण त्यात येऊ शकतो समजा. सामाजिक विकास, विकासाचे निर्देशांक येऊ शकतात. मानव विकास म्हटल्यानंतर. काही ड येऊ शकते का? निश्चित नाही. ओके. गरिबी दूर करणं काही संबंध आहे का त्यातला? नाहीच. का मग काय येईल? ड येणार नाही, ड येणार नाही, ड येणार नाही. मग तुमचं काय येईल? अ, ब, क. जर ड येणार नाही, तर तुम्ही काय करू शकता? पर्याय एलिमिनेट करू शकता. राहिला काय? अ, ब, क. मानवी ताळेबंद सुरू होतील. सामाजिक आणि मानवी विकास निर्देशांकाचा एक व्यापक संच उत्पादन आणि वितरण उद्दिष्टावर समान असू शकते हे. ओके. त्यानंतर नियतकालिक श्रमबल सर्वेक्षण हे देखील बघा PLFS रिपोर्ट, पिरियडिक लेबर फोर्स सर्व्हे. मला हे सगळं कळायला लागेल. तुम्ही असं नका घाबरू सर अचानक कोणतं आलं. आत्ताचा राज्यसेवा मुख्य मे 2025 चा प्रश्न आहे. अरे आता मे 25 ला आलाय. नोव्हेंबर 24 ला पुस्तक आणलं होतं मी. ग्रुप जे काय सॉरी आपलं इकॉनॉमिक्सच्या नोट्स तुम्ही काढून बघा. ॲज इट इज आहे की नाही. दुसऱ्या कुठल्याही पुस्तकात सापडणार नाही, पण आपल्या सापडेल. ओके. ॲज इट इज आकडेवारी पण सापडतील तुम्हाला. कुठल्याच पुस्तकात नाही सापडणार तुम्हाला हे पण सांगतो इकॉनॉमिक्सच्या. कारण तेवढे मी अपडेटेड दिलेलं असतं. 23-24 मधील ग्रामीण महिला वगैरे एवढं बघायची गरज नाही आपल्याला. बघा काय म्हणलेलं आहे इथं? कोणतं बरोबर आहे विचारलंय. नियतकालिक श्रमबल सर्वेक्षण सर्वप्रथम एप्रिल 18 बघा कधी सुरुवात झाल्यापासून प्रत्येक वेळेस कारण याच्यामध्ये आकडेवारी जर जून ते जुलै पर्यंतची असेल, जून ते जुलै किंवा जुलै ते जून असेल, तर मग त्याच्यानंतरच पब्लिश होईल की रे? लक्षात घ्या. आकडेवारी जर या वर्षाच्या जून पासून पुढच्या वर्षीच्या जुलैपर्यंत जून 2023 पासून जुलै 2024 पर्यंतची आकडेवारी असेल, तर जुलै 24 नंतरच पब्लिश होईल की. मग इथं एप्रिल 18 मध्ये कसं पब्लिश होईल? हे येणार नाही. चुकीचं आहे.
म्हणजे अचुकीचं आहे. अचुकीचं असेल तर हे येणार नाही. अचुकीचं असेल तर हे येणार नाही. अचुकीचं असेल तर हे येणार नाही. बरोबर कोणतं मग? एकच. म्हणजे मला हे 3 वाचायची गरज पडली का? मला हे प्रश्न उत्तर द्या. जर मला माहिती असेल, तर का रे चुकीचं असेल तर हे येणारच नाही ना, हे येणार नाही. याच्यामध्ये असल्यामुळं हे येणार नाही. याच्यामध्ये असल्यामुळं हे येणार नाही. राहिलं काय? फक्त क बरोबर आहे. मला ब आणि क आणि ड वाचत बसायची गरज पडली का? निश्चित नाही. फक्त क बरोबर आहे. हे मला कोण सांगितलं? हे चुकीचं आहे. मला हे कन्फर्म माहिती आहे. मध्ये काय येईल मग? कधीचं आहे रे सांगा बरं कधीचं आहे ते? मे 2000 का एप्रिल, मे 2019 म्हणजे कधीचे काय? 18चा जो काही रिपोर्ट आहे 2017 ते 18 बघा 2017 ते 18 ची माहिती होती आणि त्याला 1 वर्ष तब्बल उशिरा त्यांनी पब्लिश केले. आलं लक्षात? 17 ते 18 चे. मे 2019 मध्ये पब्लिश केले ते. ओके. असो. पण याची गरज नाही. जर तुम्हाला एवढं जरी कळालं, जर तुम्हाला हे अज्ञान जरी असलं तरी सज्ञान झालं असतं तिथं. कळालं का? पण जरी हे चुकीचं आहे माहीत असेल, हे पण मी तारीख दिलेली आहे काढून बघा तुम्ही. ओके. पहिल्या रिपोर्टची तारीख माहीतच पाहिजे, की पहिलं सर्वप्रथम कधी प्रकाशित केले पी-एल-एफ-एस रिपोर्ट. ओके. सध्याचा कधी पब्लिश केले ते माहिती असणं गरजेचं आहे. पहिला आणि शेवटचा ते पहिलाच विचारलाय. मग ते जर चुकीचं आहे, तुम्हाला हेच विचारलंय त्यांनी एवढं ते नावाला दिलंय समजायचं. ओके. आपल्याला माहिती नियतकालिक श्रमबल सर्वेक्षण हा फक्त 15 ते 55 असते का रे? नाही. 15 ते 15 वर्षाच्या वरच्याचं असते. 15 ते 29 वयोगटातले असते. ओके. ते ऑल एज ग्रुप पण असते. म्हणून ते चुकीचं आहे. आणि मागील 5 वर्षातील भारतातील बेरोजगारीच्या दरात घट दर्शवते. हे बरोबर आहे. आणि 23-24 मध्ये ग्रामीण महिला व शहरी महिला यामधील बेरोजगारीचा अनुक्रमे 7.1 आणि 2.1 काय आहे रे इथं? 7.1 आणि 2.1 2.1 आणि 7.1 आहे असं आहे. 2.1 आणि 7.1 उलटं दिले. हां, भारतासारख्या विकसनशील देशात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात खालीलपैकी कोणत्या अडचणी आहे म्हणले? अडचणी. आता असंघटित आणि विखुरलेले उत्पन्न अडचणी आहे की नाही राष्ट्रीय उत्पन्न आता जर असंघटित आणि विखुरलेले उत्पादन असेल तर आपण कसं मोजणार बरोबर आहे ते एक अडचणच आहे. निर्वाह शेती निर्वाह म्हणजे उपभोगासाठी केलेली शेती बरोबर उपभोगासाठी केलेली शेती पुरेशी म्हणजे पुरेशी सांख्यिकी आकडेवारीची उपलब्धता ठीक आहे रे अडचण आहे का रे चांगली बाब आहे मग अडचणी विचारले की अरे हे चुकीचं पॉईंट आहे मग का रे ज्या पर्यायात क आहे ते तुमचं उत्तर आहे बरोबर अडचणी विचारल्या अडचणी मग हे अडचण आहे का नाही ना हे ज्या क पर्याय आहेत ते पहिले इलिमिनेट करून टाका. क ज्याच्यामध्ये आहे ते येणार नाही. वरील सर्वमध्ये क असणारच आहे. हे गेलं. तुमचं उत्तर आलं. याला एलिमिनेशन टेक्निक म्हणतात मित्रांनो. पुरेशी सांख्यिकीय आकडेवारीची कार्य अनुपलब्धता राहायला पाहिजे होतं. का रे अनुपलब्धता म्हणजे उपलब्धता नाही म्हणायचं. आलं का लक्षात? पण इथं काय रे पुरेशी सांख्यिकीय आकडेवारीची उपलब्धता म्हणते. निरक्षरता ह्या अडचणी आहेत. ही अडचण आहे का? नाही ना. मग क चुकीचा असेल तर बरोबर पाहिजे. ओके. बरोबर कोणते विचारले ना? अडचणी कोणत्या आहेत विचारले. तेंडुलकर समितीनं 4-5 साठीच्या हे सगळं काय येस ओमेन्स ऑक्टोबर 23 ला आलेलं आहे बघा. अरे काय रे तेंडुलकर असेल, त्या दारिद्र्यामध्ये काय-काय प्रश्न विचारतात ते सांगणार आहे मी त्या ठिकाणी तुम्हाला. का रे तेंडुलकर असेल किंवा मग काय लकडावाला असेल किंवा मग काय रंगराजन पॅनल असेल त्यावर विचारतात. जनरली टेंडुलकरनं 2004-5 2009-10 आणि 11-12 ची आकडेवारी काय रे विचारतात. 11-12 ला जास्त भर 11-12 वर असतो. ओके. पण आता 23 ला देखील त्यांनी 4-5 ची आकडेवारी विचारली. इथे तुम्हाला सांगितलंय 37.2% आहे. इथून -8 करा. -8 -8 किती होते रे? 29 म्हणजे एवढं जरी कळालं तरी जमते. -8 म्हणल्यानंतर काय 29 29 पॉइंट समथिंग काही बी असो. मग यातून एक काय रे -8 करा. पुन्हा -8 चा फरक आहे. मग काय 21 पॉइंट समथिंग 21.9% कळालं का? म्हणजे हे तुम्हाला सोपं जाईल आणि काय विचारलंय 4-5 मध्ये का रे एम-पी-सी विचारलंय. एम-पी-सी मंथली मंथली अरे मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर. आता मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर काय होतं? ₹446 ओके आणि ₹578 होतं. मग आता अरे कधीही लक्षात ठेवा मित्रांनो, एक लक्षात ठेवा. यात ग्रामीण आणि शहरीमध्ये जास्तीत जास्त का रे थोडाफार फरक असतो. एवढा फरक नसतो दुपटीचा. म्हणजे ग्रामीणला ₹100 तर का रे शहरीला ₹200 असं नाही. ओके. पण शहरी जास्तच असणार आहे ग्रामीणपेक्षा. का रे शहरी जास्तच असणार आहे ग्रामीणपेक्षा. प्रत्येक ठिकाणी त्यांनी तेच केले. दिलंय जास्त. पण का रे एवढं जास्त असणार नाही. 446, 578 तुम्हाला हे जर आलं लक्षात, तुम्ही उत्तर इझिली काढलं असतं. पण ही माहिती पाहिजे आकडेवारी. 446, 578 वगैरे. ओके. त्यानंतर बघा 6व्या पंचवार्षिक योजनेतील दारिद्र्याच्या व्याख्येनुसार ग्रामीण भागात कॅलरी आणि शहरी भागात 6वी पंचवार्षिक योजना म्हणल्यानंतर 80 चा कालावधी आहे. मग आता सांगा तुम्ही काय रे? कोणतं येईल सांगा? एकच लकडावाला असेल किंवा अलग कार्यगटानं असेल एकच सांगलेलं आहे. म्हणजे 1993 ला जेव्हा त्यांनी अहवाल दिलाय त्यावेळेसही तेच वापरलेलं आहे.
कुठलं ग्रामीण भागात 2400 कॅलरी आणि शहरी भागात 2100 कॅलरी वापरलंय. बरोबर ना? आणि त्याच्यानंतर तेंडुलकरनं तर काय कॅलरी निकष सोडून टाका सांगितलंय. सुरेश तेंडुलकर यांनी. जे डिसेंबर 5 ला स्थापन झालं, 2009 ला अहवाल दिलाय. त्यांनी सांगितलं आरोग्य आणि शिक्षण कार्य पॉवर्टी बास्केटमध्ये इन्क्लूड करा आणि काय कॅलरी निकष सोडून टाका. कॅलरीचा पुन्हा मग का रे जेव्हा रंगराजन पॅनलनं मात्र का रे कॅलरी निकष पुन्हा गृहीत धरले. पण का रे मग हे 2400 आणि 2100 आणि आत्ताचे काय रंगराजांचे जे काही सांगितले ते. बाकी काही वेगळं लक्षात ठेवायची गरज नाही. 2155 आणि 2090 काहीतरी आहे. बरोबर ना? मग आता कोणतं येईल? 2400 आणि 2100. ग्रामीण भागात जास्त कारण जास्त मेहनत लागते. म्हणजे 2400 कॅलरी मिळवायला का रे त्याच्या उलट 2400 कॅलरी मिळवण्यासाठी पैसे कमी लागतील. पण शहरी भागात 2100 कॅलरी मिळवायला पैसे जास्त लागतात. बरोबर? खर्च जास्त असतो शहरी भागात. म्हणजे काय रे मग 2100 आणि काय रे 2400 येईल. बघा आता हा एक तुम्हाला का रे लेटेस्ट आकडेवारीवर विचारलाय. सेम त्यावरच पी-एल-एफ-एस रिपोर्टवरच प्रश्न आहे हा. पी-एल-एफ-एस रिपोर्ट पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेवर विचारलाय. 2021 च्या आकडेवारीवर प्रश्न आहे. बघा, तुम्हाला जरी समजा नागरी आकडेवारी माहीत नसली तरी एकूणामध्ये कोण जास्त आहे रे? सांगा बरं. 2021 मध्ये नागरी बेरोजगार दर सर्वात जास्त कुठे आहे देशामध्ये? नागालँडमध्ये होता. बरोबर ना? मग जनरली काय रे तोच तुम्हाला अरे शहरीमध्ये असू शकतो. मग तुमचा हा चुकीचा आहे. बघा 2017-18 18-19 आणि 20-21 कंटिन्यू नागालँड आहे. ओके. नागालँड नंतर मग लक्षद्वीप आहे सर्वात जास्त. ओके. आणि का रे मग इथं नागालँड आहे म्हणजे राजस्थान येईल का रे? निश्चित नाही. म्हणजे पहिला चुकीचा आहे. जुलै 20 ते जून 21 मी तेवढ्या गोष्टी तुमच्या लक्षात ठेवून घेतो, की कशा पद्धतीनं का रे मग असं 17-18 ते बाबा 20-21 एवढं होतं. मग याच्यानंतर हे का रे सर्वाधिक बेरोजगार, सर्वात कमी हेच विचारतात जास्त. म्हणजे सगळे काही विचारणार नाहीत. मग आता 20 ते जून 21 मध्ये सिक्कीमचा नागरी बेरोजगार दर का रे देशात सर्वात कमी होता. बरोबर आहे. सिक्कीमचा होता बरोबर आहे. आता नंतर काय रे आता गुजरातचा वगैरे कमी आहे. बरोबर. मग काय रे कोणता बरोबर आहे? मग फक्त ब योग्य आहे. मग हे जर तुम्हाला कळालं, तर ही आकडेवारी त्यावेळेस शिकवताना तुम्हाला सांगितलं जाईल किंवा त्या वेळेसची आकडेवारी. ओके. मग ते तुम्हाला सोपं जाईल. आता इथं लॉजिक आपण काय लावलंय? नागालँड सर्वाधिक आहे. त्यानुसार असाही तुम्हाला प्रश्न येणार नाही. तर मग त्यानुसार आपण लॉजिक लावून ते उत्तर देऊ शकतो. ओके. राजकीय राजकोषीय नीतीची साधनं. फिस्कल पॉलिसीमध्ये काय येतं रे? बरोबर ना? फिस्कल पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसी गव्हर्नमेंटची असते, बरोबर का? नाही. तर मॉनिटरी पॉलिसी आर-बी-आयची असते, फिस्कल पॉलिसी गव्हर्नमेंटची असते. फिस्कल पॉलिसीच्या माध्यमातून फिस्कल पॉलिसी काय रे बजेटच्या माध्यमातून हे करतात, बरोबर? मग आता कोणकोणतरी सार्वजनिक व्यय म्हणजे सरकारी खर्च, सरकारी कर्ज किंवा मग काय रे करारोपण, अंदाजपत्रक हे जे काही तुम्हाला पैशाशी, कोशाशी संबंधित दिसतात, ते त्याच्यामध्ये येणार आहेत. बाकी येणार का? नाही, निश्चित येणार नाही. मग लोकशाही, संघराज्य रचना हे येईल का? निश्चित येणार नाही. संसद, प्रशासन येणार आहे का नाही? कोणती येतात विचारले, कोणती येत नाहीत. आता जेव्हा येते जे येतात ना, जेव्हा येत नाही असं एखादं वाक्य भेटलं, तेव्हा एलिमिनेट करायला यायचं. जे काय रे ब येणार नाही माहिती आहे, बरोबर? आणि काय रे ड पण येणार नाही. ब येणार नाही, ड येईल का? ड पण येणार नाही. ओके. आणि अ येतंय आणि काय येतंय रे क येतंय. तुमचं उत्तर आहे. अ आणि क. सार्वजनिक व्यय पण येते, सार्वजनिक कर्ज पण येते. बघा महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व 2023 चा प्रश्न आहे. एकदम सोपा प्रश्न आहे बघा. लोकशाही संघराज्य का राजकोष म्हणलंय. राजकोषामध्ये काय पैशाशी रिलेटेड येते रे बाबा. बघा सार्वजनिक व्यय पैसा दाखवते की नाही? खर्च झाला बाबा. काहीतरी म्हणते का नाही? कर्ज म्हणते. पैसा दिसतो का नाही? बरोबर. इथं अंदाजपत्रक काय असं असते. बरोबर ना? महसुली जमा, महसुली खर्च, भांडवली जमा, भांडवली खर्च या असल्या गोष्टी असतात. बरोबर ना? करारोपण, कर लावणे, टॅक्स म्हणजे जनरली इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीज दाखवते. दॅट्स इट. त्यानंतर बघा राजकोषीय जबाबदारी तुम्हाला मुद्दाम दिलाय हा. राजकोषीय जबाबदारी अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा म्हणजे एफ-आर-बी-एम ॲक्ट. एस-टी-आय मेन्सला आलाय कधी पण येवो 19 वगैरे. केंद्र सरकारनं राजकोषीय जबाबदारी आता व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे अशा ठिकाणी. मग मी काय सांगणार तुम्हाला केंद्र सरकार राजकोषीय जबाबदारी अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा हा 4 चा नाही कधीचा आहे रे 2003 चा आहे. आता ज्यावेळेस काय विचारलं रे, खाली कोणती विधानं विचारात घ्या, कोणती बरोबर आहेत विचारलंय आणि बरोबर आहेत विचारल्यानंतर जेव्हा चुकीचं सापडते, त्यावेळेस पर्याय डायरेक्ट एलिमिनेट करायला यायचं. बघा 2003 आहे, 4 नाही. कायदा 2003 चा आहे, इम्प्लिमेंटेशन 4 चा आहे. बघा आपण आता चुकीचा आहे कन्फर्म, चुकीचा आहे तर हे येणार नाही, चुकीचा आहे तर हे येणार नाही. वरील सर्वामध्ये आहे, हे पण येणार नाही. तुमचं हे उत्तर आहे. मला हे वाचण्यामध्ये वेळ घालवायची गरज पण नाही. आणि मला हे माहीत नसेल तरी जमते. म्हणजे या पद्धतीनं आपण क्वेशन सोडवू शकतो. याला एलिमिनेशन टेक्निक म्हणतात. आणि इझिली उत्तरापर्यंत आलो का ना मी, इझिली म्हणजे कुठलं हे वाचायला पण वेळ लागला नाही. उलट हे याच्यामुळे मी काय होईल, मॅथ रिझनिंगला मला वेळ मिळेल, कंबाईनच्या विद्यार्थ्यांना. राज्यसेवेला जास्त वेळ असतो ती वेगळी गोष्ट आहे पूर्वला. पण
कंबाईनच्या विद्यार्थ्यांना मॅक्सिमम वेळ भेटेल ना बाबा. चला त्याच्यानंतर बघा भारतीय आता पॉलिटीचे क्वेश्चन्स काही बघूया आपण. इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन बघितले. पॉलिटीला तर बरेच क्वेश्चन आता सध्याचे तर खूप सोपे विचारतायत. गट क पूर्व जून 2025 मध्ये तर क्वेश्चन नंबर 52 सेट ए मधला बघा. गट क आत्ताचा 1 जूनचा. तर भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बी.आर. आंबेडकरांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हणून घोषित केले आहे? कोणत्या कलमाला म्हणले तर त्यांनी? तर कुठल्या? कलम 32 ला. कलम 32 ला घटनेचा आत्मा म्हणलेले त्यांनी, बरोबर. आता बघा भाग 3 ला सर्वात टीकात्मक भाग म्हणले त्यांनी. का रे भाग 3 ला सर्वात टीकात्मक का रे भाग म्हणलेत आणि भाग 4 ला का रे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणलेत. काय नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य. कशाला काय म्हणले हे लक्षात येलं पाहिजे. नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य. हे तुम्हाला त्या गोष्टी हळू लक्षात येतील अनेक गोष्टी. ओके. त्यानंतर बघा सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यतर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव करे मंजूर करण्यात आला. कुठल्या? सर्वोच्च न्यायालयातील मुख्यतर न्यायाधीशाच्या संख्येत. आता जर सर्वोच्च न्यायाधीशाच्या संख्येमध्ये वाढ करण्यासाठी कुठलं करे कुठली बघा एक नॉर्मल लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. हायकोर्टामध्ये अन्य न्यायाधीश किती असले पाहिजे? अन्य न्यायाधीश किती असले पाहिजे? कोण ठरवते रे? हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये संसद ठरवते आणि इथं हायकोर्टामध्ये राष्ट्रपती ठरवतो. बरोबर ना? म्हणजे एकूण म्हणजे मुख्य न्यायाधीशाला सोडून इतर न्यायाधीश किती असले पाहिजे? म्हणजे त्या हायकोर्टामध्ये न्यायाधीश किती असले पाहिजे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? हायकोर्टामध्ये राष्ट्रपती आणि सुप्रीम कोर्टात संसदेला आहे. म्हणून संसद सर्वोच्च न्यायाधीश संख्या अधिनियम काय केले रे? 1956 केलाय आणि त्यामध्ये आता 2019 ला दुरुस्ती करून आता सध्या मात्र 34 न्यायाधीश आहेत. बरोबर ना? मग ते जे काय संसदेमध्ये संख्या ठरवण्याचा जो काय संसद जो काय कायदा करते हे न्यायाधीश संख्या अधिनियम 1956 केलाय. त्याला काही घटनादुरुस्ती आहे का रे? निश्चित नाही. ते काय साध्या बहुमताने केले आहे. कुठल्या बहुमत? तेच विचारलंय तुम्हाला. साध्या बहुमतानं करता येते. साध्या बहुमतानं. ओके. विशेष बहुमताची गरज नाही. तर केवळ साध्या बहुमताने करता येते. आता बघा क्वेश्चन नंबर 16 थोडा खाली आलाय. ठीक आहे. मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे? हा पॉलिटीमध्ये प्रश्न आलाय. मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे? पर्याय बघा. मुन्शी अय्यंगार सूत्र कशा संबंधित आहे? गट ब पूर्व परीक्षा हा प्रश्न क्रमांक 57 बघा काय विचारलंय? मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे? कशा संबंधित आहे? आता जर पॉलिटीमध्ये हा प्रश्न आला असेल, मुन्शी आणि अय्यंगार सूत्र विचारलंय. मग कशा संबंधित आहे रे मुन्शी अय्यंगार सूत्र? आता आता पॉलिटी अंतर्गत विचारलं असेल तर कर संरचना येणार आहे का? लॉजिक लावायचं. जरी माहीत नसेल तरी. हे माहीत असणार नाही नॉर्मली. सांप्रदायिक समस्या हिस्ट्री आहे का? नाही. ओके. मग राहिलं काय? भाषा. आपल्याला माहित आहे का रे संघराज्य व राज्य क्षेत्रामध्ये भाषा चळवळ चाललेली आहे. भाषा ओके. भाषावार प्रांत रचना वगैरे. मग भाषा समस्या तुम्ही निवडू शकता. ओके. आणि क्वेश्चन नंबर 17 बघा. खाली कोणत्या राज्यात द्विग्रही विधानमंडळ आहे? बायकॅमरल. कुठं-कुठं आहे? द्विग्रही. कुठं-कुठं आहे रे? म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद 22 राज्यामध्ये केवळ एकसभागृही आहे आणि 6 राज्य अशी आहेत की ज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही पण आहे. आता हे लक्षात ठेवण्यासाठी नॉर्मल लक्षात ठेवायचं का रे उत्तरेकडील 2च राज्यामध्ये आहे लक्षात ठेवण्यासाठी 6 राज्यापैकी ओके. म्हणजे विधान परिषद म्हणा स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणतोय तर 6 राज्यामध्ये आणि का रे इथं दक्षिणेकडल्या 4 राज्यामध्ये आहे. दक्षिणेकडले 4 कोणते? आपलं पहिलं महाराष्ट्र आपलं ओके. आणि त्यानंतर का रे आता 2014 ला वेगळं झाले एपी आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. आंध्र आणि तेलंगणा. हे 2 झाले आणि कर्नाटक. इकडे आले आणि इथं 2 कोणते रे? यूपी आणि बिहार. झाले 6. ओके. सर्वाधिक संख्या यूपीची वगैरे ठीक आहे. ते मग उत्तर का रे एखादी विधान परिषद निर्माण करणं हे 169 कलमांतर्गत निर्माण करणं, नष्ट करणं वगैरे बरोबर? मग कोणतं राज्य आहेत रे? कोणकोणते राज्य 6 राज्यात आहे? आंध्र प्रदेश आहे, बिहार आहे, कर्नाटक आहे, महाराष्ट्र आहे, तेलंगणा आहे, उत्तर प्रदेश आहे. मग इथे येईल का रे? हे गुजरात येईल का? नाही. मग याच्यामध्ये काय दिलंय? आसाम नाही. ओके. आसाम नाही, ओडिसा नाही, गुजरात पण नाही. ठीक आहे. याच्यामध्ये काय नाही रे? त्रिपुरा नाही. तुमचं हे उत्तर आहे. बरोबर? भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यासंदर्भात खालीलपैकी कोणते चुकीचे विधान आहे विचारले? चुकीचं. इथं व्यवस्थित हायलाइट करायचं किंवा काय चुकीचं विचारलंय का बरोबर? आता सरदार सुवर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्यात समावेश भारतीय संविधानात करण्यात आला. हे बरोबर आहे. पण जेव्हा बरोबर विचारते बघा, हे खरे चुकीचं विचारते तेव्हा बरोबर सापडले खाली जायचं. विरुद्ध जायचं. का रे चुकीचं विचारलंय बरोबर सापडलं ना, मग हे येईल का? नाही. ज्याच्यामध्ये हे येईल का? नाही. मग 2 पर्याय कट झाले आपले. कारण चुकीचं विचारलं ना, हे बरोबर आहे ना. 3 जानेवारी का रे
1977 रोजी आहे, बरोबर ना? 1977 पासून मूलभूत कर्तव्याची अंमलबजावणी. तुम्ही काढून बघा आपल्या नोट्समध्ये पण दिलंय. नोट्समध्ये तर एकही अरे आत्तापर्यंतचा पॉलिटीचा कुठलाच प्रश्न मग अरे तुम्ही एवढं मोठं काय वाचत बसता काय पण, बरोबर ना? तुम्हाला रिव्हिजनसाठी बघा. तर ते पुस्तकं संदर्भ पुस्तक वाचले पाहिजे. पण परीक्षेसमोर जी काय बघा कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी मी तर म्हणतो डोळे झाकून नोट्स वापरावं. काही गरज नाही बाकी काही वाचत बसायची. कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी डोळे झाकून आपल्या जे काही पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स बिनधास्त नोट्स वापरा. त्याच्या बाहेर काहीच जाणार नाही तुम्हाला, ही शाश्वती मी देतो. हां, बाकी वेळ तुम्ही मॅथ रिझनिंगमध्ये गुंतवा. तुमचा फायदा होईल. बघा, तर काय रे 3 जानेवारी 1977 आहे. म्हणजे हे काय रे चुकीचं आहे. आपला चुकीचंच विचारलंय. म्हणजे याच्यामध्ये ब आहे, याच्यामध्ये पण ब आहे. आपल्याला क बघावंच लागणार आहे. 42वी घटना दुरुस्ती भारतीय संविधानाच्या कलम 51 क मध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. म्हणजे काय रे क बरोबर आहे. आता क बरोबर असेल, तर इथं क आहे म्हणजे हे येणार नाही. राहिलं काय हे. मग मला ड वाचायची गरज नाही. ड कन्फर्म चुकीचं आहे. बरोबर? ब आणि ड चुकीचे पर्याय आहेत. बरोबर? मग ड काय चुकीचं आहे बघू एकदा इन्फॉर्मेशनसाठी. 2000 काय रे 86वी घटना दुरुस्ती 2002 ची आहे. 2003 नाही. 11वी मूलभूत कर्तव्य बरोबर. एवढं बारीक बघावं लागणार आहे तुम्हाला बरोबर. त्यानंतर बघा घटक राज्याच्या विधान परिषद संबंधी खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य कोणतं विचारलंय. बरं बघू. का रे विधान परिषदचे आता हे मे 2025 ला विचारलंय. लगेच का रे तुमच्या जूनमध्ये प्रश्न विचारलाय बघा. जून 2025 ला प्रश्न विचारलाय. कुठला? काय या कलमावर 170 वर बरोबर. 170 काय विधानसभा रचना आहे. बरोबर. मला वाटते आपल्या का रे महत्वाची कलम नोट्समध्ये दिलेले महत्वाच्या कलम यामध्ये थोडं का रे हे झालं होतं. का रे विधान परिषद जी आहे, विधान परिषद जागी 169 आणि अरे 100 मला वाटतं असं 70 काहीतरी आलंय बरोबर ना? 170 आणि इकडे 171 असं काहीतरी आलेलं आहे बरोबर. हा काय टॅब देण्यामध्ये खालचा वरी, वरचा खाली झालेला आहे. कळालं का? त्याचं ते टॅब देण्यामध्ये झालाय थोडासा. ओके. तो काय असा मुद्दाम झाला नाही. आणि बाकी कंबाईनमध्ये 2-4 ठिकाणी तुम्हाला माहिती इन्फॉर्मेशन तिथं बरोबरच दिलेली आहे. फक्त चुकून तिथं झालेलं आहे. बरोबर? बघा विधान परिषदेची सभासद संख्या ही विधानसभेच्या सभासद संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त नसावी. बरोबर आहे. म्हणजे विधान परिषदेमध्ये मॅक्सिमम मेंबर किती असतात विधान परिषदेमध्ये? बघा विधानसभा आपण विधानसभा आणि विधान परिषद याच्यामध्ये मॅक्सिमम आणि मिनिमम हे जर बघितलं तर मॅक्सिमम किती रे विधान सभेमध्ये अरे विधानसभेच्या विधानसभा म्हणतोय सॉरी 500 आणि 60 आणि इकडे काय रे याच्या 1/3 आणि इकडे 40 बरोबर ना? मग बरोबर आहे. मग राज्यघटनेच्या अनुच्छेद 170 मध्ये काय दिले रे विधानसभेची रचना विधान परिषदची नाही. बरोबर. विधान सभेची रचना आहे. मग ब चुकीचा असेल तर खाली जा डायरेक्ट पर्याय एलिमिनेट करायला. अरे, जेव्हा तुम्हाला योग्य विचारते, जेव्हा अयोग्य सापडते ना, पर्याय एलिमिनेट करायला यायचं. हे 2 वाचायची गरजच नाही पोरो. तोपर्यंत एलिमिनेट करून बघू. बघा, आता आपला काय ब चुकीचा आहे. ब चुकीचा आहे. ज्या पर्यायामध्ये ब आहे ते येईल का? नाही. इथं ब हे येईल का? नाही. ओके. अ आणि क, अ आणि ड. बघू आता. अ आणि क, अ आणि ड. राज्यसभेच्या तुलनेत राज्यात विधान परिषदेला स्थान बलशाली आहे. छोटं आहे ते वाचून घेऊ पहिले. राज्यसभेच्या तुलनेत राज्यात विधान परिषदेचे स्थान बलशाली आहे का रे? नाही. का नाही? कारण राज्यसभेला सामान्य विधेयकाच्या बाबतीत बघा, त्याने सारखा अधिकार दिलाय. नाही गेलं तर मग संयुक्त बैठक आहे वरी केंद्रामध्ये. खाली राज्यामध्ये तसं आहे का विधान परिषदला? विधान परिषदला केवळ का रे सामान्य विधेयक देखील 4च महिने रोखून ठेवू शकते. आणि ऑलरेडी विधान परिषदचे अस्तित्वच विधानसभेवर अवलंबून आहे. विधानसभा ठराव पारित करून संसदेकडे पाठवू शकते. विशेष बहुमताने ठराव पारित करून चला अरे विधान परिषद काढून टाका म्हणून. बरोबर? म्हणून हे बलशाली आहे का? निश्चित नाही. म्हणजे हे का रे चुकीचं आहे. का रे ड चुकीचं आहे. म्हणजे हे येणार नाही. म्हणजे काय? अ आणि क उत्तर येईल. ओके. प्रार्थना आता इतिहासाचे काही क्वेश्चन बघू आपण. बघा, तर हे प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या? हे ॲज इट इज आहे की नाही बघा रे नोट्समध्ये. महाराष्ट्र हिस्ट्रीची नोट्स काढून बघा. आता तुम्हाला काय सांगतोय महाराष्ट्र हिस्ट्रीच्या नोट्समध्ये तुमच्या कुठल्याही पेपरमध्ये तुम्ही गट क चं काढा, गट ब चं काढा. 10 पैकी किमान 9, 8, 9 प्रश्न हे आपल्या नोट्समध्ये आहेत. एवढ्याशाच नोट्स आहेत पण त्यामध्ये आहेत का नाही? मग कशाला एवढे बल्की वाचत बसताय? वेळ काय ते आठवण तर राहणार आहे का? मग ते मॅक्सिमम रिव्हिजन करा म्हणतो मी तुम्हाला. जास्तीत जास्त जेवढं रिव्हिजन होईल, तेवढ्या या नोट्समधून वाचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. येतायत ना प्रश्न, येत नसेल तर मला बिनधास्त बोला. येतायत का नाही? मग त्याचं रिव्हिजन जास्तीत जास्त करा. त्याचा फायदा तुम्हाला निश्चित होतो. ओके. आणि ते वाचा आणि क्वेशन तर मी घेणार आहे. बघा इथं, तर हे आर्य समाजाचा काही संबंध आहे का रे? नाही. आर्य समाजाचा काही संबंध आहे का नाही? सोशल सर्व्हिस लीग याच्याच माध्यमातून प्रार्थना समाजाच्या माध्यमातून स्थापन झाले. आर्य समाज दयानंद सरस्वती यांचा आहे. स्वामी दयानंद सरस्वती. काय नाव होतं यांचं मूळ नाव? मूळ नाव मूळ शंकरच होतं. मूळ शंकर करसनदास तिवारी. बरोबर? क का रे? क येणार नाही.
बरोबर ना? क येणार नाही म्हणजे हे येणार नाही आणि हे येणार नाही. राहिला अ आणि ब. ड बरोबर आहे. डिफरंट क्लासेस मिशन विरा शिंदे यांनी कार्य प्रार्थना समाजाच्या माध्यमातून स्थापन केलंय. मग काय येईल? अ, ब, ड बरोबर. हे तुम्हाला हे जमलं पाहिजे. ओके. खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 साली दुष्काळ आयोग, दुष्काळ संहिता कुठला आहे रे? स्टॅची आयोग. कुठला आहे? स्टॅची आयोग 78चं. रिचर्ड स्टॅची आयोग कशासंबंधित होता? दुष्काळासंबंधित. त्यांनी दुष्काळ संहिता निर्माण केली. सेम तेच बघा एक पॉइंट धरला की तुम्हाला हे कळत असेल, की एकदा जर का रे एक धरला पॉइंट त्याच्यावरच प्रश्न विचारतंय म्हणजे एकदाच काढून ठेवतात की काय? असं वाटतंय प्रश्न. बरोबर ना? बघा. मग काय नागपूर संस्थावर कंटिन्यू, स्टॅच्यूवर कंटिन्यू बघा हे हा दिसला का? काय रे स्टॅच्यू काय संबंधित आहे? एकाच पेपरमध्ये 2 असे प्रश्न. मग काय येईल? दुष्काळ ओके माहीत नसलं दोन्ही गेले. बरोबर ना? कोल्हापूर येथील 27व्या फलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणत्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857चं बंड केलेलं आहे? ॲज इट इज आहे. नोट्समध्ये ओके किंवा कंबाईन बुकमध्ये पण आहे. कोण आहेत रे? रामजी शिरसाटजी. रामजी शिरसाट हे होते. नानासाहेब पेशवे, रंगो बापूजी गुप्ते हे साताऱ्यामध्ये होते रे. यांचं काय? भीमा नाईक यांचा काही संबंध आहे का? नानासाहेब पेशवेचा काही संबंध आहे? काही नाही. बकड येणारच नाही. फक्त येईल. म्हणजे काही बाकीच्यांचा संबंध येणारच नाही कोल्हापूरशी संबंधित. रंगो बापूजी गुप्ते कुठले होते? सातारा. भीमा नाईक आदिवासींच्या उठावामधले आहेत ते. रामोशी, भिल्ल ती तिकडं तुम्हाला एक नॉर्मल नाईक म्हणलं तिकडे जाल. नानासाहेब पेशवे, कानपूर. राहिलं कोण मग? हो. इतकं पर्याय सोपे दिलेत तुम्हाला. खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचं राज्य खालसा केलं? हे एकमेव प्रश्न आपल्या गट ब मधला नव्हता आपल्या ह्याच्यामध्ये नोट्समध्ये. खरं सांगतो जे आहेत. 9च्या 9 प्रश्न होते. फक्त हे प्रश्न नव्हता. ओके. बघा गट ब पूर्व थोडा त्यांनी प्रश्न विचारला डीप 25 मध्ये डीप नाही करत राहा. ओके. कुठला आहे रे? राजा रघुजी तिसरा. ॲक्चुअली रघुजी तिसरा याच्या अगोदर यांच्या वडिलांना पण दत्तक घेतलं होतं. रघुजी राजा यांना का रे तिसरा यांना दत्तक घेतलं होतं. पण का रे नागपूर संस्थान कंटिन्यू विचारलेत बघा. पण रघुजी तिसरा ही का रे यांचं वय कमी होतं म्हणून का रे यांच्या वतीनं यांना मग गादीवर बसवलं होतं आणि यांच्या वतीनं बाकाबाईच काय कारभार बघायचे. लक्षात ठेवा. आणि रघुजी तिसरा यांना 9 बायका करण्यात आल्या. किती? 9 बायका. बायका 9 केल्या. पण 9 बायका केल्यानंतर त्यातल्या एका बायकोला एक लेकरू झालं. आणि ते लेकरू झालं, एक काही दिवसानंतरच ते मृत्यू पावलं. म्हणजे लहानपणीच ते मृत्यू पावलं. आणि ते निपुत्रिक अरे निपुत्रिक अवस्थेमध्येच त्यांचा 1853 मध्ये मृत्यू झाला. आणि मृत्यू होण्याच्या अगोदर त्यांनी कुठल्याही प्रकारची काही व्यवस्था केली नाही. कशाची? म्हणजे दत्तक घेण्याची वगैरे. कुठलीही व्यवस्था न करता ते मृत्यू पावले. त्याच्या अगोदरचे जे काही करार झाला होता, 1826 मध्ये इंग्रजांनी नागपूर संस्थानाशी करार झाला होता, की बाबा काय आमचा समजा काय रे लेकरू नाही झालं तर आम्ही दत्तक घेऊ शकतो. तसं रेसिडेंटनं मान्य पण केलं होतं. पण 1853 ला जेव्हा यांचा मृत्यू झाला, यांनी कुठली व्यवस्था केली नाही. त्यानंतर 1854 ला दत्तक विधान नामंजूर करून लॉर्ड डलहौसी यांनी 1854 ला नागपूर संस्थान खालसा करून टाकलं. त्याच्यानंतर जानोजी नावाच्या राजाला बाकाबाईंनी काय रे गादीवर बसवून मग उठावात उडी घेतली त्यांनी. कुणी? 1857च्या उठावात. बरोबर का? उठावात त्यांनी उडी घेतली नाही, तर तिथल्या जे काय काय रे तिथली जी काय वेगवेगळी नागरिक आहेत, ते नाराज होऊन त्यांनी उठावात भाग घेतला. पण बाकाबाईंनी 1857च्या उठावात भाग घेतला नाही. बाकाबाई उलट इंग्रजांना सपोर्ट केल्या. लक्षात ठेवा बरं का. त्या त्यांच्या 9च्या 9 बायकांनी लीगली बरेच प्रोसेस करून बघितली, पण काय रे यशस्वी झालं नाही दत्तक विधान वगैरे. ठीक आहे. 18 आता बघा 18, 17, 18 तुम्हाला काय सांगितलंय? हा एक प्रश्न आलाय, बाकाबाईवर एक विचारलाय, नागपूर कंटिन्यू म्हणजे एकाच याच्यावर 2-3 प्रश्न आले की नाही रे? तुम्हाला हे कळलं पाहिजे, की आयोग कशा पद्धतीनं प्रश्न फिरवतोय. बघा 1817-18 या काळात नागपूरच्या कोणत्या राजे साहेबांनी गौंड जातीच्या जमातीनं हे तुम्हाला ॲज इट इज दिलंय मी बघा काढून. बरोबर? कारण दिनेश मोरे यांचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये मी रेफरन्स म्हणून वापरलं होतं ते पुस्तक. ओके. तर तिथूनच प्रश्न आला हा. आप्पासाहेब भोसले. आप्पासाहेब भोसले यांनी मात्र गौंड या आदिवासी जमातीच्या प्रमुखाच्या मदतीनं इंग्रजाविरुद्ध लढा दिलाय. ओके. महाराष्ट्रातील आता इको जिओग्राफी बघा. गड ब पूर्व परीक्षा 2025 मधला प्रश्न क्रमांक 11 आहे. तर याच्यामध्ये कोणतं एखादी हा
कितीतरी अनेक वेळेस इकॉनॉमिक्स असेल, सॉरी जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल. जिओग्राफीला तर जास्त काय रे पी-वाय-क्यू असतात. प्रिव्हियस इयर क्वेशन्स असतात. म्हणूनच आपण 21 बॅच मुद्दाम घेतोय, की जास्तीत जास्त प्रश्न पॉलिटी असो, कोणती असो, तर पी-वाय-क्यू जास्त असतात. ओके. आता अरे कोल्हापूर ते कुडाळ हनुमंते घाट आहे. मग काय येईल? क चं 2. क चं 2 कुठे आहे मग? क चं 2 इथं आहे का? एलिमिनेशन टेक्निकनं जायचंय. बघा तुम्हाला कधीही सांगतो मॅच द पेअर असं जोड्या आलं, तर काय रे एक जी कन्फर्म जोडी आहे त्याच्यावरून उत्तराकडे जायचं. आपल्याला माहिती आहे क चं काय रे? क चं 2 पाहिजे. क चं 2 कुठे आहे? इथं आहे का नाही? इथंच आहे. मला हे बाकीचे बघत बसायची गरज नाही. एका जागीच आहे ना इथं? हे माझा कन्फर्म उत्तर. बाकी बघत बसायची गरज नाही. भारताला खालीलपैकी कोणत्या एका देशाची सर्वात जास्त लांबी किंवा सीमा आहे? भारताला 15,200 किलोमीटरची काय रे भूसीमा लाभलेली आहे. 15,200 किलोमीटरची. त्यापैकी सर्वाधिक काय रे बचपन एमबीए ट्रिक तयार केली आपण. बचपन एमबीए. बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ असं. ओके. मग सर्वाधिक कोणाला आहे? बांगलादेश. बचपन एमबीए, बांगलादेश. वर्गात शिकवताना पण सांगितलंय, पुस्तकात पण दिलेलं आहे. बरोबर. बचपन एमबीए, बांगलादेश जे काय असेल. ओके. पुढील पर्वत शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लावा. याच्यातलं एक माहीत असलं तरी जमते. सर्वाधिक कोणता आहे? मकालू आहे. मकालू म्हणल्यानंतर कोणतं येईल? पहिलं पहिलं बघा. सर्वाधिक असणारं. संपलं. तुमचं उत्तर इझिली निघालं. डॉक्टर त्रिवार्दी यांच्या मतानुसार हा पी-वाय-क्यू आहे. तुम्ही काढून बघा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. महाराष्ट्राचा हवामान या टॉपिकमध्ये जा. आहे की नाही प्रश्न बघा. पी-वाय-क्यू ॲज इट इज. मी काय म्हणतोय बरेच पी-वाय-क्यू ॲज इट इज रिपीटेड विचारलेले आहेत. हा पी-वाय-क्यू नाही, हा पण पी-वाय-क्यू आहे. हा पण पी-वाय-क्यू आहे आणि हा पण पी-वाय-क्यू आहे. मी काय सांगतोय तुम्हाला पी-वाय-क्यू एवढे विचारले असतात प्रिव्हियस इयर क्वेश्चन. बघा, त्रिवार्दी यांच्या मतानुसार महाराष्ट्र राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा. विदर्भ आणि मराठवाडा कोणता रे? मान्सून सामाना. मान्सून सामाना हवामान विभाग आहे. ठीक. काय येईल मग फक्त अ. ओके. गड मुख्य 29 जूनला आलाय आता. ओके. बघा मित्रांनो, जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेशन्स म्हणजे 21,000 प्रश्नसंच व्यवस्थित केलात, तुम्हाला याच्यापेक्षा डिटेल स्पष्टीकरण घेणार आहे. तर तुम्हाला फक्त सोडवून दाखवलंय. म्हणजे वेळ कमी आहे म्हणून. बरोबर? तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी काय रे 21,000 तुमची काय बॅच जी आहे, तर या पद्धतीनं आपण घेणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच करायची आहे, त्या विद्यार्थ्यांनी निश्चित काय रे ॲडमिशन घेऊ शकता. ह्या बॅचचं जी काय आहे, ही बॅच तुम्हाला कधीपर्यंत आहे? ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही आता आजपासूनच ॲडमिशन घेऊ शकता. आज तुम्हाला 10 ऑगस्ट गुरुपौर्णिमे दिनानिमित्त काय किती आहे? 10 ऑगस्ट सॉरी 10 जुलै. आज 10 जुलै तुम्हाला 10% सवलत आहे आज. जी काही जुने कोणी जुने घेऊ, नवे घेऊ, कोणी घेऊ विद्यार्थी. ओके. आणि बाकी नंतर मात्र काय रे सवलत नसणार आहे आणि ज्यांनी प्री रजिस्ट्रेशन केले 2 दिवसच प्री रजिस्ट्रेशन आपण ठेवलं होतं. प्री रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांना जोपर्यंत ॲडमिशन चालू आहे, तोपर्यंत कधी पण घेऊ शकता. प्री रजिस्ट्रेशन त्यांनी त्यासाठीच असतंय, की प्री रजिस्ट्रेशन आमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, प्री रजिस्ट्रेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी. ओके. तर ज्या विद्यार्थ्यांना मग ते विद्यार्थी म्हणतात, "सर आम्ही प्री रजिस्ट्रेशन केलं, आम्हाला काय फायदा?" तर त्या विद्यार्थ्यांना 15% आहे. ओके. बाकी मात्र आता उद्यानंतर मात्र कुठल्याही विद्यार्थ्याला कुठलंही अरे हां, असं आहे सर. मग मी तुम्हाला खरं या गुरुपौर्णिमेनिमित्त सांगतो, की जी विद्यार्थी अपंग आहेत, या तुम्हाला खरंच सांगतो म्हणजे जे फीसबद्दल म्हणतायत विद्यार्थी वगैरे, तर जी अपंग विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना अरे 50% सवलत असेल. ओके. आणि खरंच अपंग असून जर गरीब असतील व त्यांची अडचण असेल, तर मात्र बिनधास्त त्यांनी अर्ज करावा. तर मी अपंग आहे आणि माझी अडचण आहे, की मी फीस भरू शकत नाही. त्यांना कुठल्याही प्रकारे ₹1 न भरता त्या विद्यार्थ्याला काय केलं जाईल? ॲडमिशन दिलं जाईल. ओके. आणि एखादा असा अपंग गरीब किंवा कोणी अनाथ असेल, तर त्या अनाथालाही देखील तर जर कोणी अनाथ आहे, ज्याला कुठल्याही प्रकारचा आधार नाही, तर निश्चित त्यांना ॲडमिशन दिलं जाईल. त्यांना काय रे साहित्य लागेल, तर त्यांना साहित्यही उपलब्ध करून दिलं जाईल. तुम्ही मी कधी बाबा याला मदत केली, त्याला मदत केली कधी म्हणणारही नाही. मला खरंच सांगतोय. ते आपलं आवडतही नाही. मदत काय करायची? झाकली मूठ सव्वा लाखाची. बरोबर? या पद्धतीनं मदत करूया. कारण तुमच्याकडूनच का रे मी आज इथपर्यंत आलेला आहे. तुम्हीच मला इथपर्यंत मोठेपर केलेलं आहे. तर निश्चित त्याची आठवण ठेवून मी समाजाचं देणं लागतोय आणि ते मी करण्याचा प्रयत्न निश्चित करेल. ओके. तर या ठिकाणी मी थांबतो आणि 21,000 प्रश्नसंचाची बॅच विश्वास ठेवून बिनधास्त घ्या. ते तुम्हाला त्या तुमच्या विश्वासास पात्र ठरण्याचा पुरेपूर प्रयत्न या बॅचच्या माध्यमातून मी करेल. आत्तापर्यंत आपण नाही म्हणलं तरी 150 बॅचेस घेतलेले आहेत. 100-150 बॅचेस जे काही अनेक बॅचेस ओके. मागच्या अनेक वर्षामध्ये. म्हणून निश्चित या बॅचही का रे विद्यार्थी एवढ्या बॅचेसमध्ये अनेक बॅचेसमध्ये विद्यार्थी जे काय आहे, अरे
त्यांना कुठल्याही विद्यार्थ्याला विचारा. आपले अनेक विद्यार्थी आहेत, की बाबा खरंच मास्तर हा चांगला शिकवतो का? चांगला वाटलं तर त्यांनी म्हणले, की खरंच ते माझ्याबद्दल जर काही माउथ पब्लिसिटी जी काय आहे, ती चांगली असेल तर बिनधास्त माझ्याकडे या. अन्यथा तुमच्या मर्जीने कुठेही तुम्ही जाऊ शकता. पण या बॅचचा निश्चित फायदा होईल याची शाश्वती मी देतो. तो जुना विद्यार्थी असो, नवा असो, कोणीही असो, त्या विद्यार्थ्याला ह्या बॅचचा नक्कीच फायदा होईल याची शाश्वती देतो. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी थांबतो.